नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश पोयम नंबर 3.3 टू अ बटरफ्लाय या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या कवितेमध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आलेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत, ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर चला तर मग सुरुवात करूया. यामध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स पाहूया. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट गेम्स डिड यू प्ले व्हेन यू वर अ स्मॉल चाइल्ड इन प्री प्रायमरी ऑर प्रायमरी स्कूल. म्हणजे तुम्ही जेव्हा प्राथमिक किंवा पूर्व प्राथमिक शाळेमध्ये होता तर त्यावेळेस कोणते खेळ खेळत होता. आन्सर इज हाईड अँड सीक, लुडो, चोर पोलीस, खो खो, लंगडी. दीज गेम्स आय प्ले व्हेन आय वॉज अ स्मॉल चाइल्ड. सेकंड क्वेश्चन, हू वर यू प्लेमेट्स. म्हणजे त्यावेळेस तुम्ही कोणासोबत खेळत होता. आन्सर इज माय फ्रेंड्स, माय सिस्टर, माय ब्रदर्स, माय क्लासमेट्स वर माय प्लेमेट्स. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू रिमेंबर बेस्ट फ्रॉम दॅट टाइम. म्हणजे त्या काळातील सर्वात जास्त तुम्हाला काय आठवते. आन्सर इज आय रिमेंबर दॅट हाऊ वी एन्जॉय दॅट टाइम, हाऊ वी स्पेंड क्वालिटी टाइम विथ फ्रेंड्स, आवर हॅपीनेस, एक्साइटमेंट. आता वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. शॉर्ट पोयम. यूज द फॉलोइंग फॉर्मॅट टू राईट युअर ओन पोयम. म्हणजे आपल्याला स्वतःची कविता करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला फॉर्मॅट दिलेला आहे. पहिली ओळ नाऊनची असणार आहे, त्यानंतर नाऊन प्लस वर्बची दुसरी लाईन असणार आहे. तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला नाऊन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब वापरून ती ओळ बनवायची आहे. चौथ्या लाईनमध्ये डिटरमायनर ऑर ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब आणि पाचवी ओळ असणार आहे एक्सक्लेमेशनची आणि शेवटची ओळ नाऊन प्लस वर्ब. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कविता बनवायची आहे. आता या ठिकाणी एक कविता बनवून दिलेली आहे. पिकॉक. अ पिकॉक, पिकॉक सिंग्स स्वीटली, द ब्युटिफुल पिकॉक सिंग्स हॅपीली, हाऊ हॅपी इट इज. आणि लास्ट लाईन इज पिकॉक सिंग्स. आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधायचे आहेत. ॲडजेक्टिव्ह 1 ब्युटिफुल, 2 स्मॉल, 3 कलरफुल, 4 प्लेफुल, 5 डेलिकेट आणि नाऊन काय आहे बटरफ्लाय. त्यानंतर दुसरा एक फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे. पहिली ओळ वर्बची असणार आहे, दुसरी वर्ब प्लस ॲडवर्ब, तिसरी वर्ब प्लस ॲडवर्ब प्लस ॲडवर्ब, त्यानंतर नाऊन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब प्लस ॲडवर्ब, त्यानंतर डिटरमायनर ऑर ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब प्लस ॲडवर्ब आणि लास्ट लाईन इज क्वेश्चन, सिंपल ऑर रेटोरिकल. तर कविता पाहूया. पहिली ओळ आहे स्लीप. स्लीप साऊंडली वेल, birds sing sweetly there, the small birds sing sweetly there, do dreams drift on the morning dew. आता चिटचॅट क्वेश्चन्स आणि वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहून झालेले आहेत. आता मार्जिन क्वेश्चन्स पाहूया. यामध्ये इज द पोएट अ ग्रोन अप पर्सन ऑर अ चाइल्ड. आन्सर इज द पोएट इज अ ग्रोन अप पर्सन. या कवितेचा आपल्याला स्वाध्याय बघायचा आहे. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, पिक आउट फ्रॉम द फर्स्ट स्टांजा 4 एक्सप्रेशन्स वेअर द पोएट प्लेड्स विथ द बटरफ्लाय नॉट टू गो अवे. आता या ठिकाणी पहिल्या कडव्यामधील आपल्याला 4 ओळी निवडायच्या आहे, ज्यामध्ये कवी फुलपाखराला विनंती करतो की तू इथून जाऊ नकोस. आन्सर इज फर्स्ट स्टे नियर मी, सेकंड डू नॉट टेक दे फाईट, थर्ड अ लिटिल लॉंगर स्टे इनसाइड, 4 फ्लोट नियर मी, डू नॉट येट डिपार्ट. सेकंड क्वेश्चन, मॅच द वर्ड्स ऑर लाईन्स अँड देअर मिनिंग्स. या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. वर्ड्स ऑर लाईन्स विथ देअर मिनिंग्स. फर्स्ट, डू नॉट टेक दे फ्लाईट, याची योग्य जोडी आहे डू नॉट फ्लाय अवे. सेकंड, मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी, याची योग्य जोडी आय वॉन्ट टू टेक टू यू अबाउट मेनी थिंग्स. थर्ड, हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी, meaning reminder of my childhood days. 4, date time review in the, meaning in you I see the time that has gone by. 5th, a very
hunter, did I rush upon the prey? Meaning, I rushed upon the prey, butterfly. Third question, say who. A. Reminds the poet of his childhood. हे कोणी म्हटलेलं आहे? बटरफ्लाय. बी. इफ अफ्रेड टू टच द बटरफ्लाय. हे कोणी म्हटलेलं आहे? पोएट्स सिस्टर. सी. इज लाईक अ हंटर. हे कोणी म्हटलेलं आहे? द पोएट. डी. इज द पोएट्स सिस्टर. हे कोणी म्हटलेलं आहे? एमिलिन. Fourth question, sometimes the normal words order in change in the lines of a poem to emphasize something or to make the line sound better. This change in word order is called inversion. Can you find example of inversion in this poem? Write them down, then rewrite the lines using regular words order and compare to effect. Example, a little longer stay inside a little longer. आता या ठिकाणी आपल्याला एका फिगर ऑफ स्पीचची माहिती दिलेली आहे. तो कोणता आहे? इन्व्हर्जन म्हणजे व्युत्क्रम अलंकार. म्हणजे काय? कवितेतील काही शब्दांची रचना ही वाक्य रचनेच्या नियमानुसार सरळ नसते, वेगळी असते. तेव्हा त्या बदललेल्या शब्दरचनेला इन्व्हर्जन म्हणतात. ते शब्दांवर जोर देण्यासाठी किंवा शब्द रचनेचे ध्वनी अधिक चांगले उच्चारता यावेत म्हणून इन्व्हर्जन हा अलंकार आपण वापरतो. पोयममधल्या अशा काही लाईन्स आपल्याला शोधता येतील का किंवा असे काही एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील का हे या ठिकाणी विचारलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, अ लिटिल लॉंगर स्टे इनसाइड अ लिटिल लॉंगर. तर तशा टाईपचे आपल्याला काही उदाहरण या ठिकाणी द्यायचे आहेत. तर ते पाहूया. फर्स्ट, मच कन्वर्स डू आय फाइंड इन देअर. Correct order, I find much converse in thee. Second, pleasant were the days. Correct order, the days were pleasant. Third, my sister Emmeline and I together chased the butterfly. Correct order, my sister Emmeline and I chased the butterfly. Fifth question, the rhyme scheme of the first stanza is A, B, B, C, B, C, C, B. Now write the rhyming words in the second stanza. Note the words rush, bush, brush. Their spellings look similar, but the pronunciation of the words is different. It is known as I rhyme. Find example of I rhyme and true rhymes from other sources. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला I rhyme बद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. आय राईम म्हणजे काय? आता या कवितेमध्ये दुसऱ्या कडव्यामध्ये जसं रश, बुश, ब्रश हे रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत. यांचे स्पेलिंग पाहिल्यावर शब्द सारखेच वाटतात, परंतु त्यांचे उच्चार मात्र वेगवेगळे असतात. तर असे यमक साधणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? आय राईम्स म्हणतो. तर असे आय राईम्स आपल्याला कवितेतून किंवा अजून दुसऱ्या कोणत्या सोर्सेस मधून शोधता येतील का, मिळवता येतील का ते आपल्याला लिहायचं आहे. यामध्ये पाहूया. फ्लाइट, साइट, आर्ट, हर्ट, रश, ब्रश, नेम, शेम, गुड, ब्लड. तर आता हे काही या ठिकाणी शब्द दिलेले आहेत जे दिसायला सारखे वाटतात, परंतु त्यांचे उच्चार मात्र वेगवेगळे येतात. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.